jingle bell, jingle all the way. Santa Claus is coming along, driving all the way. Yeah, jingle bang, jingle all the way. Santa Claus is coming along, driving all the way. Please, jingle bang. Hey, Zui, hey, jingle bell, jingle all the way. Santa Claus is coming along, driving all the way. Yeah, jingle bell, jingle bell. काय दिलंय सांता क्लॉजनी काय दिलंय जुईला जा 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 उघडून बघ जा जा नका झटकू ती चांदी. माझी आठवण थोड्या वेळ तरी राहू दे तुमच्याजवळ, अशी चमचमत. निरोपाची आठवण आहे ती मॅन. झटकू नकोस. आणि हे माझ्याकडून तुला हे पार्टिंग गिफ्ट. प्लीज. यू आर माय इन्स्पिरेशन राधा. म्हणूनच माझ्याकडून हे छोटंसं गिफ्ट. फक्त तुझ्यामुळे मी आज एवढ्या संकटातून पुन्हा उभा राहू शकतो. तुझ्यावर इतकी संकट आली, तुझ्या घरचे सुद्धा तुझ्याशी वाईट वागले, पण तू कधीही कोणाही विषयी कधीही एकही वाईट शब्द काढला नाहीस. क्षमा केलीस तू त्यांना आणि मला सुद्धा. पण आय डोंट रिग्रेट राधा. आय डोंट रिग्रेट इट. तू सौरभवर खूप प्रेम करते हे मला माहिती असून सुद्धा प्रपोज केलं मी तुला. येस, आय डू लव्ह यू. मला माहिती होतं तू रिजेक्ट करणार मला. स्टील मी ते केलं. मला फक्त एक्सप्रेस करायचं होतं राधा. येस, माझं हार्ट एक्सप्रेस करायचं होतं मला. माझं प्रेम फक्त पोचवायचं होतं तुझ्यापर्यंत. दॅट्स ऑल. आणि आय डिड इट मॅन. आय एम व्हेरी हॅपी. पण एक सांगतो राधा, सौरभचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. आज जरी तुम्ही दूर असलात तरी एक दिवस नक्की जवळ आहे आणि खूप खूप ब्युटिफुल लाईफ जगा. प्लीज एकदा उघडून बघशील का ते काय आहे? प्लीज एकदा. आवडलं ना? आवडलं ना तुला? आवडलं ना? हे बघ अजून एक गिफ्ट तुला. अजून एक गिफ्ट. आता मी आणि जुई गोव्याला जाणार. जुई विमानाने रोजी आंटीकडे. खूप धमाल करणार आम्ही दोघं तिथे. पण जुईला घेऊन मी परत मुंबईला येईन तेव्हा तू इथेच असशील, तुझ्या सौरभ जवळ. दॅट इज व्हॉट आय होप राधा.
गॉड ब्लेस यू राधा. गॉड ब्लेस यू अँड सौरभ. अँड बी हॅपी. मग परत सांता क्लॉज येणार, खूप खूप डान्स करणार, सगळ्यांना गिफ्ट देणार. ओके ना? जिंगल बेल जिंगल बेल जिंगल ऑल द वे. राधा, अगं ती तुला सोडत नव्हती ना, हट्ट करत होती. मग त्याच्यासाठी विक्टरला ही सांता क्लॉजची आयडिया सुचली. राधा, काय चाललंय मनात? अमेरिकेचा बेत रद्द होतोय? नाही, आपण आज नक्की जाणार. मानस, काय वाटतं रे तुला? राधा येईल ना माझ्या बरोबर अमेरिकेला? हो, ती येईल, पण तिचं मन नाही येणार. अरे तू झोप झोप. अरे मध्या शांत शांत पडून जा बघू, तू उठू नको. अरे अरे भोळ आली होती तुला. केदारने इंजेक्शन दिलं तुला, आता बरं वाटेल. कोणी? केदारने इंजेक्शन दिलं? केदारने इंजेक्शन दिलं मला? का हात लावलास तू माझ्या अंगाला? का माझ्या शरीराला हात लावलास तू? मी तुला नक्की सांगतो गारू, या इंजेक्शन मध्ये ह्यांनी मला विष पाजलं असणार. पाहिलंस, म्हणून मी तुम्हाला सांगत होतो दुसऱ्या डॉक्टरला आणा म्हणून. यांचा विश्वासच नाही माझ्यावर. अरे कसा असणार रे? लांडग्यावर कधी विश्वास ठेवायचा नसतो. दादा दादा तुम्ही शांत बसा बघू. शांत झोपा झोपा तुम्ही. मला काय ऐकायचं नाही. तुम्ही आधी गपवा. तुम्हाला बरं नाही वाटत आहे. हे बघा, तुम्ही सांगितलेला काढा सीमावहिनी उकळते, तो दिल्यानंतर शांतपणे झोपा. तुम्ही नका त्रास करू. बघ हे गारू, हे यशवंताला घे आणि जा, आणि माझ्या त्या सुनेला घेऊन ये. माझी सुनाने डॉक्टरीन बहीण राधा, तिला आधी इथे घेऊन ये. त्या पोरीवर बिचारी अन्याय झालेला आहे. ती इथं घरामध्ये आली, तिने मला तपासलं, तिने मला औषध दिलं ना, म्हणजे मला बरं वाटणार आहे. कळलं का नाही तुला? तू जा आधी बघू यशवंताला जातो तुम्ही शांत घेऊन ये तिला. किती ओरड. हो दादा, आणा तुम्ही, कोणालाही आणा, राधाला आणा नाही तर दुसऱ्या कोणालाही आणा, पण शेवटी पैसे मीच देणार आहे माझ्या सासऱ्यांकडनं घेऊन. पण त्याच्याबद्दलची अट माहिती आहे ना तुम्हाला? हे सगळं आहे ना, हे माझ्या नावावर करायचं. मग मी राजा आणि तुम्ही गुलाम, आणि तरच या कर्जाच्या विळख्यातनं आपली मान सुटेल. कळलं? अरे केदार, काय बोलतोयस तू? अरे प्रसंग काय आणि कसं बोलवतो तुला हे? जरा तरी भान ठेव. तर हा काय भान ठेवणार? हा लांडगा आयुष्यभर फक्त मला त्रास द्यायचं काम केलं या माणसाने. लबाड लांडगा कुठला? चाला लागेतून. बघा बघा गारू अण्णा, हे कसे बोलतात ते तुम्ही बघत नाही, फक्त मला गप्प बसवता. काय केदार, मला असं वाटेल तसं बोलतात, ते चालतं तुम्हाला. केदार तू गप्प बस. केदार गप्प बस. काय मत गप्प तू चल बस. बाहेर. तू बाहेर जा बघू. चल दादा. दादा तुम्ही त्रास करून घेऊ नका दादा. यश, तू थांब इथेच, मी राधाला घेऊन येतो. लवकर घेऊन ये. तू शांत राहा मात्र. आरडाओरडा करू नकोस. त्यांनी जे इंजेक्शन म्हणून विष दिलेलं नाही हो, काय दिलेलं? वाधवा ग्रुप्सचे लोक आली आहेत दुबईवरून. माझी 3 वाजताची मीटिंग फिक्स करा. ओके मॅम, तुमच्या आजोबांचा फोन आला होता लंडनहून. त्यांनी तुम्हाला फोन करायला सांगितलंय.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले गीतकार जोग साहेब आणि सौरभ रिहर्सल रूम मध्ये बसलेत. तुम्हाला गाणं ऐकायचं असेल तर. सौरभ आलाय? हो, कधीच, वेळेच्या खूप आधीच. हो. मला वाटलं होतं काल एवढे ड्रिंक्स घेतल्यानंतर. एनिवे, बघूया. सध्या अशी दोन आहे, कशी वाटली? छान आहे. म्हणजे तुम्हाला काही चेंजेस हवे असले तर सांगा, तसं मोल्ड करू आपण. कसं चाललंय का? चांगलं चाललंय. पहिलं गाणं झालं? हो मॅडम. हा मुलगा कुठून शोधून काढला तुम्ही? हिरा आहे हिरा. तुम्हाला सांगतो. मला वाटतं गाणी लिहिणं एवढंच तुमचं काम आहे. त्यामुळे अनावश्यक गप्पा नको. मानस, कॉफी. मी बघतो. हा. नमस्कार. मी राधाला न्यायला आलोय. सई मॅम, मधू आजारी आहे आणि त्याने राधाचा ध्यासच घेतलाय. राधावर त्या घरात अन्याय झाला आहे हे त्याला मान्य आहे आणि तो अन्याय दूर करण्यासाठी त्याने तिला घरी बोलवलंय. आणि म्हणूनच मी तिला नेण्यासाठीच आलोय. सई मॅडम, प्लीज. ती नाही येणार, कारण मी आणि राधा आज रात्रीच्या फ्लाईटने अमेरिकेला चाललो. सीमावहिनी, झाला काढा? नाही, जर आणखीन थोडी उकळी होऊ दे. झाला की मी गाळून देते. पण तू नेऊ नकोस. हा, तू एक काम कर, तू यशना पाठव. अगं, यश नाहीये घरात. अच्छा, मग एक असं कर, घारवण असतील दादांच्या खोलीत, त्यांना बाहेर बोलव आणि त्यांच्या हातात दे. हवं तर तू आत नेऊ नकोस, नाही तर चिडतील पुन्हा ते. अगं सीमावहिनी, घरवण्णा देखील बाहेर गेले ते का महत्वाच्या कामाला. असे कुठे निघून गेले सगळेजण महत्वाच्या कामाला? हा, म्हणजे यशचं मला काही माहित नाही, पण घरवण्णा राधाला घरी परत आणायला म्हणून गेले. काय? हो ना, म्हणजे तिच्या हातापाया पडून सांगणार असतील की तूच आमचा आधार आहेस, तेव्हा घरी चल म्हणून. त्या विश्वासघातकी मुलीला मी या घरात पाऊल सुद्धा टाकायला देणार नाही. आणि मला न विचारता हे गेलेच कसे? दादानी पाठवलं. दादांनी? सई मॅम, त्या घराला राधाची खूप गरज आहे. ते सगळं घर पूर्णपणे विखुरलेलं आहे. राधाच आता ते सावरू शकते, सगळ्यांना पुन्हा एकत्र आणू शकते. आणि राधाला जेव्हा आधाराची गरज होती तेव्हा तुमच्यापैकी कोण आलं तिच्या मदतीला? तुम्हाला वाटलं की तुम्ही राधाला घराबाहेर काढणार, तुम्हाला वाटलं की राधाला घरी परत बोलवणार. ती काय बाहुली आहे का खेळणं आहे तुमच्या हातातलं, तुमच्या मनाप्रमाणे वागायला? नाही येणार ती. कशाला यायचं हो तिने? हा, तिने का सारखी सगळ्यांची मनं सांभाळायची, सगळ्यांच्या लहरी तिनेच का सांभाळायच्या? तिच्या मनाची कोणालाच पर्वा नाहीये. नाही येणार ती परत धर्माधिकारी कुटुंबामध्ये. काय काय दिलंय का त्या कुटुंबाने तिला? फक्त अपमान आणि अवहेलना. मला माफ करा घारवण्णा, आय एम सॉरी, पण राधा तिकडे येणार नाही. पण मॅम, मला एकदा राधाशी बोलू दे प्लीज. ठीक आहे. अरे बाबा, अरे किती जोराने चेपतोयस? हा, जरा काय प्राणी आहे की काय?
हळू चेप जरा. हळूच चेपतोय. आई ग आई. हे तुम्ही असे आजारी पडलेले ना मला जरा सुद्धा बघवत नाही हो. तुम्ही कसे बोमाबोम करत असताना पाहिजे, घालून पाडून बोलताना बरे वाटतं मला. हे असे आजारी पडलात ना मला नाही आवडत हो. राधा आली. ते घारवांना गेले तिला आणणार. अरे त्या थेरड्याला का पाठवलं तू? अरे देवा, तू का नाही गेलास त्याच्या बरोबर? अहो घरात एक पुरुष माणूस नको का तुमच्या बरोबर? तुम्ही असे आजारी. अरे बाकीची काय मेलीत का घरातली माणसं? मेली नाहीत. मग सौरभ कुठे गेला काय माहित नाही. हा. तो केदार तुम्हाला डोळ्यासमोर नको. लांडगा नकोच तो माझ्या डोळ्यासमोर. मग उद्या तुम्हाला काही कमी जास्त झालं तर इथे घरात पुरुष माणूस नको म्हणून थांबलोय मी. अरे काय होणार आहे मला? मी काय गचकणार आहे का, मरणार आहे का, काय होणार आहे काय? आता हे असं बोललात ना, आता बरं वाटतंय मला. बघा हा. गाढव आहेस तू, गाढव. अरे वा, आणखीन बरा. डुक्कर. अगदी मस्त मस्त. मला एक सांग, ती मगाशी तू म्हणालास की सीमा काय ती काढा उकळते, काही 1 तासभर ती काढा उकळतेच आहे? काय करते काय एवढा वेळ लागतो? सीमा आहे कुठे? ती गेली पुण्याला माहेरी. काय? आता तर ती होती किचन मध्ये. हो, पण मी सांगितलं तिला की तुमच्या सगळ्यांचा राधाला पुन्हा घरी आणण्याचा डाव चालू आहे. ते ऐकून ती निघून गेली. अरे लांडग्या, हा चोंबडेपणा करा तुला सांगितलं होतं कुणी? मग मला जे वाटलं ते मी केलं. अरे तुझं अस्तित्व काय रे आमच्याशिवाय? आमच्या घराण्याचं तुझं संबंध काय? यशवंता त्याला ते हाकलते, हाकलून ते बाहेर नगरासमोर राहायला नाही पाहिजे तो. हाकल त्याला, ती तू लांडग्याला हाकल पहिला. तुम्ही शांत व्हा बघू. हो दादा, आधी स्वतःच्या पायावर नीट उभे राहा. नुसते उभे राहिले तरी पाय लटपटतात तुमचे. पंखा 2 वर केला ना तर त्याच्या वाऱ्याने सुद्धा पडाल खाली. केदार, मी पडेन, मी वाऱ्याने पडेन. अहो दादा 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 तुम्ही नका हो त्रास करून घेऊ. दादा हे तू गमत काय कर? केदार काय करतोय? तुम्ही कोणावर हात उचलू शकता? केदार 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 बाजू. दादा 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 काय होतंय तुम्हाला? रंजे धाव, रंजे. घालू पण नाही. अरे केदार केदार बघ नाही ना. दादा दादा काय होतंय तुम्हाला? दादा काय करू आता मी? घरात कोण नाही. दादा दादा. राधा राधा, तू सांग यांना तुला तिथे जायला जमणार नाहीये ते. राधा, मधू खूप आजारी आहे आणि तू पुन्हा घरी यावंस असं त्याला वाटतंय. मला क्षमा करा. मी नाही येऊ शकत. राधा, मी जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे. त्यातच सगळ्यांचं भलं आहे. मी आज रात्री अमेरिकेला चालली आहे. अगं पण राधा, प्लीज घरू अण्णा, आता नको प्लीज. ठीक आहे, येतो. हॅलो. घरवांना तुम्ही ताबडतोब राधाच्या हॉस्पिटलला या. दादांना ना कसं तरीच होत आहे. मला खूप भीती वाटते. तुम्ही पटकन राधाच्या हॉस्पिटलला या अण्णा. काय? दादा, डॉक्टर. हो, प्रथम दर्शनी तसं काही गंभीर आहे असं वाटत नाही. त्यांचा ऍक्च्युली ब्लड प्रेशर हाय झाल्यामुळे त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. आपण त्यांच्या काही टेस्ट केल्या आहेत. त्यांचे रिपोर्ट्स आल्यानंतरच आपण नक्की काय ते सांगू शकतो. हा, पण तोपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारचा मानसिक त्रास अजिबात होता कामा नये, त्याची काळजी घ्या. बरं मॅडम, मी बाकी पेशंट्सला बघून येतो.
दादा मध्या पाहिलंस काय कोण आले ते? दादा दादा तुम्ही बोलू नका, शांत राहा. दादा दादा तुम्ही राधा दादा दादा काय करताय तुम्ही? मधू अरे काढू नकोस, त्रास होईल तुला ना. काय नाही, राधा आली ना आता. अर्धा आजार पण पळून गेलं माझं. आलीस ना घरी, हा आता घरातला आनंद पुन्हा येईल बघ. अगं घरची लक्ष्मी आहेस तू. तू घरात नसल्यावर घरामध्ये सुख कसं येईल? बघ सगळं घर आनंदाने भरून गेलं लगेच. त्यांना मी तुला इथून कुठेही जाऊ देणार नाही. कोणी काही म्हणत, सगळ्यांशी लढायला तयार आहे मी. पण माझी धाकटी सून, माझी राधा आता इथेच राहणार. कुठेही जायचं नाहीस तू.